मित्रांनो, रेशन कार्डची अपात्र शिधापत्रिका मोहीम आता राबवली जाणार आहेत. यामुळे नागरिकांचं रेशन धान्य बंद होणार आहेत. मित्रांनो, त्या संदर्भात नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला त्याच्यासाठी एक फॉर्म सुद्धा भरून द्यायचा आहे. नक्की कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे, कोणत्या नागरिकांचं रेशन धान्य बंद होणार आहे, कोणते लाभार्थी अपात्र होणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत. त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, MS मराठी संग्राम या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट हे मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकतात हा शासन निर्णय अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता इथं जी सविस्तर माहिती आहे ही सुद्धा आपण इथं शॉर्टकट समजून घेणार आहोत. राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाहीत. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक 9 येथील दिनांक 28/1/2021 शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक 10 येथील दिनांक 1/4/2021 आदेशानुसार स्थगिती देण्यात आली आहे. आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा प्रस्ताव ह्यो शासनाच्या विचारामध्ये आहे. मित्रांनो, इथं तुम्ही परिपत्रक जे काही देण्यात आलेलं आहे, तर आपण यामध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण इथं बघूयात. केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच म्हणजेच केसरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीसाठी शोध मोहीम राबवण्यात यावी. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषा अंतर्गत खालील प्रमाणे कार्यवाही करावी. आता जी काही कार्यवाही होणार आहेत आणि जे काही लाभार्थी अपात्र होणार आहेत, इथं काही महत्त्वाचे पॉईंट देण्यात आलेले आहेत. परंतु मित्रांनो, आपण यातील काही शॉर्टकट पॉईंट बघणार आहोत. तुम्ही इथं बघू शकतात. राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या ठरवून दिलेल्या वेळेसोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेले हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच पावती देण्यात यावी. म्हणजे तुम्ही इथं बघू शकतात मित्रांनो, तुम्हाला आता इथं एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या नागरिकांचं रेशन धान्य बंद होऊ शकतं, तसेच तुम्हाला कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे, तर याची माहिती आपण बघितलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला आता हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि कोणता फॉर्म भरायचा आहे तर त्याची सुद्धा माहिती इथं देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर सविस्तर माहिती हा शासन निर्णय बघायचा असेल, सविस्तर माहिती वाचायची असेल, तर या शासन निर्णयाची लिंक, या JR ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करू शकतात. संपूर्ण व्यवस्थितरित्या तुम्ही ही माहिती वाचू शकता, बघू शकतात. आणि या फॉर्मची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्ही हा फॉर्म सुद्धा इथं डाउनलोड करू शकतात.